समुद्राला भेटायला जातात आणि मग भेटायला गेल्याच्या नंतर काहीतरी गिफ्ट घेऊन जातात, जे काही असेल ते. मग त्यांच्या रस्त्यामध्ये झाडं आली काय, फळं आली काय, मोठी मोठी घरं आली काय, काहीही येऊ द्या, त्या जर खवळल्या ना तर समुद्राला काहीतरी घेऊन जात आहेत, त्या भेट वस्तू म्हणून. आपलंच घ्या ना, 4 दिवस जर माहेरी गेलो तर माहेराहून पुन्हा सासरी येताना माहेराहून काहीतरी नवऱ्यासाठी आपण गिफ्ट आणतो, बरोबर आहे की नाही? भेट वस्तू घेऊन येत असतो. पैसे त्याचेच असतात पण नाव भावाचं असतं. पैसे नवऱ्याच्याच खिशातले चोरलेले असतात, तेच जपून जपून माहेरामध्ये न्यायचे, त्याच पैशाचं काहीतरी घ्यायचं आणि पहा ना माझ्या भावानं तू मला घेऊन दिलंय, बरोबर आहे की नाही? खरंय की खोटं? असं करा, खरंय ना? चष्मेवाल्या सासूबाईनं केलं म्हणजे सुनबाई तशाच करतात वाटतं. लक्ष द्या माझ्याकडे. काही ना काही 4 दिवस आपण जर माहेरी गेलो तर आपल्या पतीसाठी काहीतरी भेट वस्तू आपण घेऊन येतो. तसं समुद्राच्या पत्न्या रिकाम्या हातानं कशा जातील, काही ना काही घेऊन जायच्या. एक दिवस समुद्रानं सांगितलं, का गं नेहमी तुम्ही मला भेटायला येताना काही भेटवस्तू मला घेऊन येता, पण मला एक भेट वस्तू जरा देता का? काहीही बोला स्वामी, तुम्ही काहीही मागा, आम्ही काहीही तुम्हाला आणून देऊ. असं म्हटल्याच्या नंतर समुद्रानं सांगितलं, काही नाही म्हणे, तुमच्या पात्रामध्ये जो लव्हाळा असतो ना, तो लव्हाळा मला आणून द्या. लव्हाळा आणून द्या म्हटलं की सगळ्यांचे चेहरे पडले आणि तोंड खाली पडले. स्वामी तुम्ही दुसरं काहीही मागा हो, उंच ताडाची झाडं मागा, आंब्याची वनाची वनं मागा, कुणाची गुरं मागा, कुणाची ढोरं मागा, कुणाची घरं मागा, तुम्ही माणसं मागा, काहीही तुम्ही मागितलं आम्ही काहीही द्यायला तयार आहेत. पण आम्ही तो लव्हाळा तुम्हाला आणू शकत नाही तुमच्याकडे, कारण लव्हाळ्याकडे एक विशेष गुण आहे. ऐका बरं लक्ष देऊन, लव्हाळ्याकडे एक विशेष गुण आहे. आम्ही खवळलेलं दिसलं की ते मान टाकतं आणि आम्ही संत व्हायला चालू झालो की ते तुरावरती करतं. म्हणजे आम्ही रागात आलेलं दिसलं ना तर लव्हाळा खाली झोपून जातो, मान टाकतो, नम्र होतो तो. आणि नम्र झाला, आम्ही शांत झालो की मग ते तुरावरती करतं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माणसाकडे जर थोडीफार नम्रता असेल ना तर त्या ठिकाणी माणूस कितीही अवघड गोष्ट असू द्या ती सोपी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, मला जर अहंकार झाला तर मग मी काय करू? भगवान परमात्मानं सांगितलं, तुम्हाला अहंकार होऊ नये याच्यासाठी त्या ठिकाणी 4 श्लोक भगवान परमात्मानं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि ते चतुर्श्लोकी भागवत असं त्या श्लोकाला नाव आहे. ते विशेष वेगळ्या प्रकारचं ते चतुर्श्लोक जर आपण श्रवण केले तर आपल्याला पूर्ण 18,000 श्लोकाचं पुण्यफल प्राप्त होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे गोविंद गोविंद. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. चतुर्श्लोकी भागवत त्या ठिकाणी भगवान परमात्मानं ब्रह्मदेवाला सांगितलंय. सगळ्यांनी लक्षपूर्वक श्लोक ऐकायचे, हात जोडून बसायचंय आणि या चतुर्श्लोकी भागवताचं श्रवण आपण करायचंय. अहमेवासमेवाग्रे नान्यत् सत्परं पश्चादहं यदेतश्च योवश्येत शोष्महम्.
वृतेऽर्थयत प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादान्मणयो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वणो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् यतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वये व्यतिरेकाम्यं यत्सात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय हो जय जय श्री राधे चतुर्श्लोकी भागवत त्या ठिकाणी भगवान परमात्मानं ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्हाला अहंकार होणार नाही. मग ब्रह्मदेवानं सुंदर अशी त्या ठिकाणी सृष्टी निर्माण करायला चालू केलेलं आहे. 18,000 श्लोकाचं भागवत व्यासांनी तयार केलं. चतुर्श्लोकी भागवत आणि त्या चतुर्श्लोकामधून 18,000 श्लोक व्यासांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तेच नारदापर्यंत गेले होते. म्हणजे ब्रह्मदेवानं नारदाला सांगितले, नारदानं पुन्हा व्यासांना सांगितले आणि व्यासांनी तेच 4 श्लोकामधून 18,000 श्लोकांचं महावधन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपल्यासाठी सोपं करून दिलं. आणि म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, असाच प्रश्न एकदा विदुर काकांना सुद्धा पडलेला होता. कथा आता इतकी सुंदर आलेली ना पुढे, माझ्या फार अंतकरणातली कथा आहे, मला फार आवडते. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा हाच प्रश्न एक दिवस विदुर काकांना पडला होता. विदुर काका हे नाव ऐकलं आणि ऐकल्याबरोबर सांगितलं, आता मला त्या काकांची कथा अगोदर सांगा, काकांची कथा सांगा असं म्हटल्याबरोबर सांगू लागले. ते एकदा विदुर काका धृतराष्ट्राकडे गेले आणि धृतराष्ट्राला सांगू लागले, दादा भाऊ आहेस तू माझा, पण एक सांगू का तुला, तुझे 100 लेकरं आहेत, तुझी 100 मुलं पंडूच्या 5 लेकरांना खूप त्रास देतात रे. बिचाऱ्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र नाहीसं झालेलं आहे, वडील नाहीत त्यांना, आधार नाही कुणाचा. मोठा आहेस ना तू, मुलांना समजावून सांग, त्रास देतात पोरं पांडवांना. हे दुर्योधनानं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर दुर्योधन पळत पुढे आला आणि म्हणाला, काका आमच्या पाठीमागे आमच्या वडिलाची कानं तुम्ही भरताय का? हे जमणार नाही. मंत्री आहात, मंत्र्यासारखंच राहा. आमच्या भावकीच्या भांडणामध्ये तुम्ही पडायचं नाही. आणि तुम्हाला जर तसं राहायचं नसेल तर चालते व्हा, आमचं नगर सोडून द्या. असं म्हटल्याच्या नंतर अपमान केला काकांचा. काकांना तो अपमान सहन झाला नाही. काका म्हणाले, पा दुर्योधना तू म्हणतोस ते बरोबर आहे, भावकीच्या भांडणामध्ये पडायचं नाही, जातोय मी. काकांनी एक विचार केला, शहाण्यांचा मालक होण्यापेक्षा, दृष्टांचा मालक होण्यापेक्षा शहाण्यांचा चाकर झालेलं बरं. त्या क्षणी हस्तिनापूर सोडलं आणि गंगा मैयाच्या पात्रामध्ये येऊन सुंदर अशी कुटी बांधलेली आहे. त्या कुटीमध्ये काका आणि सुलभा काकी त्या ठिकाणी देवाचं भजन करतायत. देवाचं चिंतन, अखंड देवाचं भजन करायचे. कौरव पांडवांचं युद्ध होणार, पण युद्धाच्या अगोदर एक भाग असतो, तो म्हणजे शिष्टाईचा, समजावून सांगण्याचा. युद्ध जर टळलं तर टळलं. आपल्याला सुद्धा त्या गोष्टी माहिती आहेत. एखाद्या भावाभावांचं, बांधवांचं भांडण लागलं, समज भावकी वाद बनतात त्याला. भावकीचा जर वाद लागला तर आपण काय करतो, एखादा जर हुशार असेल ना तर तो म्हणतो, अरे हा वाद होऊ नये, भावाभावामध्ये वाद होऊ नये याच्यासाठी कोणीतरी यांना शांत करणारं, समजावून सांगणारं असावं. मग गावातल्या काही ज्येष्ठ माणसाकडे आपण जातो. कुणी तंटामुक्ती अध्यक्ष असेल, कुणी गावचे पाटील असतील, सरपंच असतील, त्यांच्याकडे जाऊन आपण म्हणतो की असा असा वाद आहे, तो त्यांच्याकडून जर मिटला तर चांगलीच गोष्ट आहे ना, नाही मिटला तर तो होणारच आहे. पण जोपर्यंत होता होईल तेवढं मिटवण्याचा प्रयत्न करतात.
मग युद्ध तर होणार आहे, पण त्या अगोदर एक शिष्टाईचा भाग असतो. मग शिष्टाई करण्यासाठी कोणाला पाठवायचं, तर भगवान गोपालकृष्ण शिष्टाई करण्यासाठी आले. देव येणार आहेत म्हणून. काय दुर्योधन होता, तो हुशार होता. दुर्योधनानं देवाला आपल्या बाजूनं कसं करायचंय हा पुरेपूर प्रयत्न दुर्योधनानं केला. सुंदर स्वागत केलेलं आहे. त्या ठिकाणी पाय धुतले, पाद्य पूजा केली, आरती ओवाळली देवाची, फुलं काय टाकतोय, ताशा काय वाजवतोय, अशा अनेक गोष्टी दुर्योधनानं केल्या. स्वागताची सुंदर तयारी केली. भगवान परमात्माचं स्वागत करत होते. त्या स्वागतामध्ये विदुर काका सुद्धा दुरून पाहत होते. लक्ष द्या माझ्याकडे. दुरून पाहत होते. देव माझ्याकडे कधी पाहिल का? एवढी मोठी गर्दी आहे, एवढ्या गर्दीमध्ये देव माझ्याकडे पाहणार नाही. पण भगवान सुद्धा काकांना शोधत होते. काका कुठे आहेत? माझा भगवान भक्ताची खूप काळजी घेतो माता मौल्यांनो. काकांना शोधत होते. काका कुठे? पाहता पाहता काका दिसले. एक छोटीशी नजर भगवान परमात्माने काकाकडे टाकली आणि स्मित हास्य केलं. काकांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. देवाला पाहिलं, वापस आपल्या पर्णकुटीमध्ये आले आणि सुलभा काकीला सांगतात, सुलभे, त्या देवानं माझ्याकडे पाहिलंय ग. हसला तो माझ्याकडे पाहून. माझ्या मनाला असं वाटतंय तो नक्कीच मला भेटायला येणार.
टाळी वाजवा मावशीसाठी. धाडस 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 झालं पाहिजे कुठल्या गोष्टीचं. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. काकांना वाटतं येणार आहे तो भगवान शिल्बे. माझं मन मला सांगतंय ग तो माझ्याकडे येणार आहे. येणार आहे असं म्हटल्याबरोबर त्याच ठिकाणी काका आणि सुलभा काकी सुंदर भजन करत बसले. मेरो राधा रमन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. गोड भजन करत दोघे पती पत्नी बसलेले. इकडे भगवान परमात्मा सभेमध्ये बसले. दुर्योधनाला समजून सांगताय, दुर्योधना युद्ध थांबव रे बाबा. माझ्या पांडवांना काही जास्त अपेक्षा नाहीये. नको त्यांना अर्ध राज्य. ऐका बरं लक्ष देऊन. अर्ध राज्य माझ्या पांडवांना देऊ नको. पांडवांची अपेक्षा पहा, फक्त त्यांना 5 गावं दे. किती? 5 पांडवांना 5 गावं दे. याच्या पलीकडे त्यांना काहीच नकोय. हे युद्ध थांबव. दुर्योधन रागानं लालबुंद झाला. देवा, आमच्या भावकीच्या भांडणामध्ये तुम्ही पडायचं नाही. तुम्ही पाहुणे आहात, पाहुण्यासारखं राहा. पांडवांना 5 गावच काय, तर सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा माती मी पांडवांना देणार नाही. 5 गावं तर हा लांबचा विषय राहिला. नाही देणार मी पांडवांना. माणसाला हौस असावी, पण त्याचा अतिरेक सुद्धा काही कामाचा नाहीये. दुर्योधनाने सांगितलं काहीच देणार नाही. अपशब्द बोलू लागला पांडवांच्या विषयी. भगवान म्हणतायत, दुर्योधना मला एखादी शिवी दिली तरी चालेल, पण माझ्या पांडवांविषयी काही अपशब्द बोलू नको. माझ्या भक्ताचा अपमान मला सहन होत नाही रे दुर्योधना, असं बोलू नको. दुर्योधन म्हणतो, अरे घाबरतो काय तुला? तुझा सुद्धा अपमान करतो. धरा रे धरा या काळ्याला खाली वडा. असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्माने सांगितलं, दुर्योधना ही दृष्टाची सभा आहे आणि या सभेमध्ये मला आता 1 सेकंद सुद्धा थांबायचं नाही. भगवान त्या ठिकाणावरून निघाले. भीष्माचार्य कृपाचार्य विनंती करतायत, देवा 2 घास खाऊन तरी जा. हे अन्न मला नकोय. दृष्टाचं अन्न मला खायचं नाहीये. माझी कोणीतरी वाट पाहतय आणि मला तिकडे जेवणासाठी जायचंय. विदुर काकांना सांगितलं, चला काका माझ्यासोबत. उद्धवजीला सांगतायत, उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. बड़े बड़े मंदिर होना काम के. बड़े बड़े मंदिर होना काम के. भाव विदर नहीं पाए. चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चल विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवा चला, आपल्याला कोणीतरी बोलवतंय, आपली कोणीतरी वाट पाहतोय.
उद्धवजी चल विदुरा घर जाय. काही उपयोग नाही यांचा. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं होए, चल विदुरा घर जाय. खूप मोठे घर यांचे आहेत, काय कामाचे. त्या घरामध्ये, त्या मंदिरामध्ये जर यांच्या देवाविषयी भावच नसेल तर त्या घरामध्ये आपल्याला थांबायचं नाही. भगवान परमात्मा उद्धवजी त्या ठिकाणी निघालेत. विदुर काकांच्या पर्णकुटीच्या झोपडीच्या दारामध्ये आलेले आहेत. सुलभादेवीनं पाहिलंय बाहेर अगदी प्रकाश पडलेला आहे. ऐका बरं, भगवान परमात्माच्या स्वरूपाचा, कारण माझा देव फार सुंदर आहे, त्या सुंदर स्वरूपाचा प्रकाश पडला होता. पर्णकुटीच्या दारामध्ये उजेड कसला आहे, प्रकाश कसला पडलाय. तेव्हा सुलभा काकी बाहेर येऊन पाहतात, शांत भगवान परमात्माला पाहत बसल्या. पुन्हा लक्षात आलं काकी आत घेणार की नाही. मग काकींच्या लक्षात आलं, पळत आतमध्ये गेल्या. काका भजन करत होते. मेरो राधार मन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, असं गोड भजन काकांचं चालू होतं. आतमध्ये गेल्या. स्वामी अहो ज्यांचं भजन करता तो दारामध्ये उभा आहे, उठा लवकर. विदुर काका बाहेर आले. टचकन डोळ्यातून पाणी आलं. भगवान परमात्माच्या हाताला धरला, आतमध्ये घेऊन गेले. अपेक्षा होती देव आल्याच्या नंतर बसायला टाकेल, पण भाव विभोर झाले. काय करावं काही सुचेना. भगवान खाली बसले, स्वतः आसन घेतलं, बसलेले आहेत. फाद्य पूजा केली, आरती ओवाळली भगवान परमात्माची. ऐका लक्ष देऊन, इथे असं म्हणतात, विदुर काकांना एक अपेक्षा होती की मी देवाचे पाय धुवून काढावे. बरं का माता मौली, त्यांच्या अंतकरणामध्ये भाव होता मी देवाचे पाय धुवून काढावे. पण विदुर काकांनी नगर सोडलं, काहीही सोबत आणलेलं नव्हतं. त्यामुळे देवाचे पाय धुण्यासाठी त्यांच्याकडे एखादं धातूचं भांड सुद्धा नव्हतं की त्या भांड्यामध्ये भगवान परमात्माचे पाय धुवून काढावे. पात्रच नव्हतं. मी सगळ्यांना तुम्हाला सांगेल, माझ्याकडे लक्ष द्या. विदुर काकांच्या घरामध्ये पात्र निश्चित नव्हतं बरं पात्र त्यांच्याकडे पाय धुण्यासाठी. पण विदुर काकांची पात्रता होती. आपल्याकडे पात्र भरपूर आहे, तुमचं सांगते मी, पात्र आपल्याकडे भरपूर आहे. घरामध्ये भांडे ठेवायला जागा नाही का आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एवढे भांडे आहेत, भांडे ठेवायला जागा नाही, एवढे पात्र आपल्या घरामध्ये आहेत. पण आपली पात्रता नाही. काकांची पात्रता होती. लक्षात आलं, मी देवाचे पाय धुवायचे, पण कशामध्ये धुवायचे. भगवान परमात्मानं भाव जाणला. काकांची इच्छा होती पाय धुण्याची. देवानं आपले पाय असे उंच केले. विदुर काकांनी पायाखाली अशी ओंझळ घातली, पायावरती नतमस्तक झाले. काका इतके रडले तर डोळ्यातल्या अश्रुधारांनी भगवान परमात्माचे पाय धुवून काढले. देवाचे पाय धुवून काढले. आनंद झाला काकांना. तेवढ्यामध्ये भगवान म्हणतात, काका आलोय मी आता तुमच्याकडे, पण माझी एक विनंती, मला खूप भूक लागली. देवा, अरे मोठ्याच्या घरून आलास तू, मोठ्याच्या घरून आला, तिकडे काही खाल्लं नाही का, चेष्टा करतो का माझी गरीबाची. आता मी तुला काय देऊ खायला, काहीच नाही माझ्याकडे नाही काका, भूक लागली माझ्या पोटामध्ये, मला जर भूक लागली तर सहन होत, मला काहीतरी खाण्यासाठी द्यावं लागेल. काकांनी सांगितलं, सुलभे सकाळी केळी आणल्या, भगवान परमात्माला केळी दे. सुलभा काकीनं केळी घेतल्या आणि केळी घेतल्याच्या नंतर स्वतःच्या हातानं केळी सोलली. सुलभा काकी सुद्धा तितकीच देवावरती प्रेम करत होती, भाव विभोर झालेली होती, तिच्या लक्षात नाही आलं. केळी सोडली तिनं आणि गाभा असा गटकन गिळून घेतला आणि साल देवाच्या तोंडाला लावली. भगवान परमात्मा मिटक्या मारून मारून साल चघळायला लागलं. देव सुद्धा फार नटकटे पहा, मिटक्या मारून मारून साल चघळत आहे. एक केळी खाल्ली, 2 केळी, 3 केळी, 4 केळी सुलभा काकीनं स्वतः गाभा गटकन गिळावा, साल देवाच्या तोंडाला लावावी. विदुर काकांनी पाहिले, सुलभे अगं काय करतेस तू, आणि मग भानावरती आल्या, माझ्या लक्षातच नाही आलं.
आणि मग सुलभा काकीनं पुन्हा केळी सोडली, गाभा देवाच्या तोंडामध्ये घातला आणि साल स्वतः चाखून चाखून खायला लागल्या. भगवान माझा नटकट आहे. भगवान म्हणतो, काका सालीमध्ये जी चव होती ना ती आता या गाभ्यात नाही राहिली, कारण सालीमध्ये सुलभा काकींचं प्रेम होतं. आता विचार करून दिलेलं ते देवाला इतकंसं गोड लागत नाही जे अविचारीपणानं प्रेमानं दिलेलं. प्रेमानं जर एखादी गोष्ट भगवंतासाठी केली तर ती देवाला फार प्रिय आहे. केळी खाल्ल्या. भगवान म्हणतायत, काका हा तर फक्त नाश्ता झाला, माझ्या पोटात खूप भूक लागली आहे, केळीनं मला काही होणार नाही, अजून मला खाण्यासाठी काही असेल तर द्या. काका म्हणाले, काहीच नाही देवा आता माझ्याकडे. काही कसं नाही, मी येताना पाहिलंय बाहेर दारामध्ये कण्या चुलीवर शिजतायत, मला त्या कण्या खायच्यात. काका म्हणाले, नाही देवा त्याच्यामध्ये कण्या कमी आहेत आणि पाणी जास्त आहे, तुला ते खाता येणार नाही, तू खाऊ सुद्धा नको. तू जर कण्या खाल्ल्या तर माझ्या गरिबाचं प्रदर्शन होईल रे बाबा. लोक म्हणतील अखंड देवाची भक्ती करतात विदुर काका, त्यांना खायला अन्न सुद्धा नाही, कण्या सुद्धा नीट नाहीत खाण्यासाठी. माझ्या गरिबाचं प्रदर्शन करू नको, मी तुला कण्या देणार नाही. काका मी खाणार आहे कण्या, मी तुला देणार नाही देवा, मी खाणार. काका दोघही कण्याच्या पातिल्याकडे पळाले. पातीला हातामध्ये घेतलं, भगवान परमात्मानं हिसकावलं, देवा नको रे खाऊ कण्या. हिसकावलं देवानं, पात्र घेतलं, पात्रावरती कण्या टाकल्या तर अशा पाण्यासारख्या कण्या पळायला लागल्या. पहा ऐका, पाण्यासारख्या पळायला लागल्या आणि पळत असताना टचकन डोळ्यातून पाणी आलं. काकांच्या देवा मी सांगितलं होतं रे तुला, त्याच्यामध्ये कण्या कमी आणि पाणी जास्त आहे, का असं केलंस तू? भगवान म्हणतात, काका काळजी करू नका, मी कण्या तर खाणारच आहे. चतुर्भुज रूप धारण केलं माझ्या भगवान परमात्मानं. 2 हातानं कण्या सावरल्या आणि 2 हातानं कण्या खाल्ल्या. हो विदुरा गळच्या बक्षुनी कन्या, हा 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 हो विदुरा गळच्या बक्षुनी कन्या, मनमोहन मुरलीवाला, नैदाचा अलबेला रान, नैदाचा अलबेला, नैदाचा अलबेला अलबेला. विदुरा घरच्या भक्षुणी कण्या परमानंदे झाला. खूप आनंद झाला भगवान परमात्माला, कण्या खाल्लेल्या आहेत देवानं. काकांना सुद्धा खूप आनंद झाला. देवा पाहत राहिले आपल्या डोळ्याने काका. तेच विदुर काका, कौरव पांडवांचं युद्ध होणार, भगवान परमात्मा घेऊन गेलेले आहेत आणि युद्ध होणार ते माझ्या डोळ्यानं मला पाहवल्या जाणार नाही. ऐका बरं, काकांनी सांगितलं माझ्या डोळ्यानं आता हे रक्तपात मला पाहायला जाणार नाही, म्हणून विदुर काका तीर्थयात्रेला निघून गेले. दोघेही पती पत्नी तिथून तीर्थयात्रेला पुढे निघून गेले. मग तीर्थयात्रा करत करत विदुर काका द्वारिकेमध्ये आले. द्वारिकेमध्ये आल्याच्या नंतर उद्धवजीची भेट झाली आणि उद्धवजी भेटल्याच्या नंतर टचकन डोळ्यातून पाणी आलं. उद्धवजी सांगू लागले, काका कुणीकडे आलात? तीर्थयात्रा करत करत आलोय. भगवान कुठे आहेत? काका आपला भगवान आपल्याला सोडून गेला, भगवान निजधामाला गेले. काकांना कळताच काकांना सुद्धा दुःख झालं, पण सांगितलंय काका काळजी करू नका.